गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत. या ठिकाणी अल्ट्रा हाय डेन्सिटी ऑर्चर्ड आंबा प्लॉटला शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे. याचे कारणही तसेच आहे. शेतकऱ्यांनी जर ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि एका एकरात जर 500 झाडे लावली तर 3 वर्षानंतर प्रत्येक झाडापासून 15 ते 20 किलो फळांचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हे पहिले 3 वर्षे आंतरपीक देखील घेऊ शकतात. आधी कसं असायचं, आजोबाने लावलेले आंबे नातवाला खायला मिळायचे. आता नातवाने लावलेले आंबे आजोबाला लागलीच 3 वर्षानंतर खायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची या तंत्रज्ञानाला मोठी पसंती आहे. या संदर्भात नितीन पाटील यांनी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. बघूयात काय म्हणाले नितीन पाटील सर. नमस्कार, माझं नाव नितीन पाटील. या ठिकाणी जैन हिलमध्ये 14 डिसेंबरपासून ते 14 जानेवारीपर्यंत कृषी महोत्सव चालू आहे. हायटेक शेतीचा नवा ओंकार. या ठिकाणी महाराष्ट्र भारतातून विविध राज्यातून जवळपास 1000 ते 1200 लोक दर दिवशी येत आहेत. या ठिकाणी हा आंब्याचा प्लॉट आहे. हे अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा लागवड पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपण 3 बाय 2 मीटरवरती एकरी 674 झाडं लावतो व 4 बाय 2 मीटरवर अंतरावर एकरी 500 झाडं लावतो. या पद्धतीमध्ये तुम्हाला दरवर्षी फळे मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला झाडावर चढायची गरज नाही. हाताने फळं पडायचे, ड्रीपने पाणी, ड्रीपने खतं, डबल लॅटरल सिस्टीम, गादीवाफर लागवड, विडमॅटचा वापर, पहिले 3 ते 4 वर्ष आंतरपीक घेता येतं. या टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी फळं काढल्यावर छाटणी करणं गरजेचं आहे. छाटणी केल्यानंतर येणाऱ्या नवीन फांदीला फळं घ्यायचं असंही तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये कंपनी प्लांटिंग मटेरियल देते, डिसीज फ्री, व्हायरस फ्री प्लांटिंग मटेरियल देते, ड्रीप इरिगेशन देते व शेतकऱ्याला तांत्रिक मार्गदर्शन मोफत देते. शेताच्या बांधावर जाऊन, शेतात जाऊन. असंही तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये 3 ते 4 वर्ष आंतरपीक तुम्हाला मिळतं आणि 15 ते 20 वर्ष या बागेचं लाईफ असतं. याच्यामध्ये तुम्हाला पर प्लांट 15 ते 20 किलो फळं 5 वर्षापासून मिळतात. याच्यामध्ये एकरी 10 ते 12 टन उत्पन्न तुम्हाला तोतापुरी, आम्रपाली, मल्लिका याच्यातून मिळतं. केशरमध्ये 7 ते 8 टन मिळतं. आपोसमध्ये 4 ते 5 टन मिळतं. याला पावसाळ्यात पाण्याची गरज नसते. डिसेंबरमध्ये ताण द्यावा लागतो. फक्त उन्हाळ्यात पाणी लागतं. 50% फ्लॉवरिंग आल्यानंतर आपण त्याला पाणी चालू करतो आणि मार्च एप्रिलमध्ये आंबा निघतो. ही जी टेक्नॉलॉजी आहे, तर आधी असं होतं, आजोबाने आंबे लावायचे, नातवाने खायचे. या तंत्रज्ञानामुळे नातवाने आंबे लावायचे, आजोबाने 3 वर्षे खायचे. असंही तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये कमीत कमी जमिनीत, कमीत कमी पाण्यात, कमीत कमी खर्चात 3 पट जास्त उत्पन्न मिळतं. 100% फळं आपल्या हातात येतात. याच्यामध्ये 12 झाडांची झाडं पडत नाही, कुठलंही नुकसान होत नाही आणि याच्यामध्ये 100% फळं आपली उत्तम दर्जाची असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो. असंही तंत्रज्ञान आहे.